तर अशा प्रकारे रामभाऊ जो प्रारंभिक गड आहे म्हणजे छोट्या पायऱ्यांचा, तेथील हे विलोभनीय दृश्य आहे. झाडं वेली आणि हा रस्ता अतिशय सुंदर, खूप खर्च करून आर्किटेक्ट आणि गव्हर्मेंट आर्किटेक्टने बनवलेले काम आहे हे. आपल्यासमोरच सुरुवात झाली होती याची. हे अतिशय गजिबोसारखे झाडांचे वगैरे मंडप बनवलेत आणि याच्यातूनच गव्हर्मेंटला भरपूर खर्च होत असतो पर्यटन स्थळावरती. तर ही अशी व्यूहरचना असते म्हणून सामान्य जनतेकडे आपलं काही लक्ष नसतं. ओके, तर आता मी जुन्या गडावर चाललो, तिकडे आईसाहेबांकडे, म्हाळसाईकडे आणि जेजुरीचे खंडोबा. हा परिसर अतिशय सुंदर आहे, विलोभनीय आणि आकर्षक आहे. मानवतेच्या वस्त्या इकडे होत आहेत आता थोड्या थोड्या. बघा समोर दिसत अनेक बिल्डिंग. तिकडे प्रशस्त शहर आहे एक, इकडे याच्या मागे पण त्या तलावाकडे एक शहर होत चालले. ओके, तर आता जेथे मेसवाईचा किंवा मोठ्या खंडोबाच्या सैन्याचा झगडा झाला होता त्या माचीहून तुम्हाला मी एक व्हिडिओ पाठवेल, का की तो आपण झगडा आज निवारण करणार आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणि परमेश्वरी शक्तींचा उद्गम होईल. ओके, म्हणजे जे आपल्याला जो कलंक लागला आहे तो कायमचा निघून जाईल. समोर ते मार्तंड देवस्थान पण आहे, भैरव देवस्थान, तेही जागृत करणार आहोत आपण आज. इकडे आईसाहेब म्हाळसा आणि भोलेनाथ खंडोबा यांना आपण जागृत करणार आहोत. कारण की युद्धाची प्रणाली त्या समोरच्या एका माचीहून लागली होती. ती माची आता जवळ आलेली आहे, 20 ते 25 मिनटाच्या अंतरावर आहे. कदाचित ह्या आईबाप खंडोबाला जर आपली दया आली तर आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय उच्च लेवलचं काम करू शकतो. कारण की ते आपल्या नशिबात तसं लिहिलेलं आहे देवाने. बघा इथे स्पॉटेड ओवेज म्हणजे लक्ष्मीचे वाहन असणाऱ्या प्राण्यांचा इथे समूह असतो. आणि तिकडे तो प्रशस्त रस्ता आहे जुन्या गडावर जाणारा. तिकडे म्हाळसाई आणि खंडोबा यांचं देवस्थान आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण आता स्लोपवरती आहे. मला जास्त व्हिडिओ बनवता येणार नाही, मी एकदम स्लोपवरती आहे आता. तर मी ह्या देवस्थानाला आता सगुण पूजा आणि निर्गुण पूजा याच्या पलीकडची एक परातत्वीय पूजा असते, ती परामानसशास्त्राची पूजा असते, ती आता मी जवळजवळ थोडा वेळ करणार आहे. तर अशा प्रकारे हे सगळं वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे. इथे परमेश्वरी साक्षात्कार आहे आणि महाराष्ट्रातील अतिशय मोठ्या देवाचं स्थान आहे. स्वामी समर्थ. जय शिवशंकर.